हे बघा मशीन आपली 10 kg आहे. याच्यामध्ये 10 पॅन्ट आणि 10 शर्ट बसतात. ठीक आहे, फॉर्मलवाले. जर जीन्स असेल तर फक्त 10 जीन्स टाकायचे, ते सोबत शर्ट वगैरे नाही टाकायचे. ठीक आहे. कपडे टाकायच्या अगोदर बंद असताना कपडे टाकून घ्यायचे. टाकल्यानंतर या ड्रमच्या आतमध्ये पाहिजे आणि कपडे टाकल्यानंतर पूर्ण पॅक नाही करायचं. असं 4-5 बोटं एमटी जागा पाहिजे त्याला फिरण्यासाठी. ठीक आहे. याला लॉक करून घ्यायचं. डायरेक्ट ओढलं तर हे ओपन होतं, पुश केलं तर लॉक होतं. ठीक आहे. हे ऑन करायचं. ऑन केल्यानंतर आता हे नॉब आहे, तुम्ही कोणत्या साईडला जसं फिरणार तसं लाईट फिरतोय बघा. आता 1 नंबर हे मिक्स डेली म्हणजे रेग्युलरचे कपडे तुम्हाला याच्यामध्ये वॉश करायचे. टायमिंग ऑटोमॅटिक घेणार, सगळं ऑटोमॅटिक घेणार. वेट वजन पण दाखवून दिलं त्यांनी 40 किलो 10 kg, 40 डिग्री टेम्परेचर पाणी आणि 800 RPM. आता सपोज याच्यामध्ये टाइम दाखवलाय बघा आपल्याला त्यांनी 1 तास. ठीक आहे. हे रेग्युलरसाठी वापरायचं. जर तुम्हाला याच्यामध्ये 4 ते 10 मिनिटं जे बी कमी करायचं असेल तर एक ऑप्शन आहे अजून एक ॲडिशनल या मशीनमध्ये. हे टाइम सेवर दिसतं तुम्हाला 1 नंबर. हे प्रेस करायचं जोपर्यंत 1 नंबरला जात नाही आपण. 1 2 3 4 5 आणि हे 6 आणि हे सिलेक्ट हे असं वाच येते बघा. आता 1 तास टाइम होता, 56 मिनिटं झाले. म्हणजे कोणत्याही प्रोग्राम मध्ये तुम्हाला जर टाइम कमी करायचा असेल तर टाइम सेवरचा वापर करायचा आपल्याला. ठीक आहे. सगळ्या जिथं जिथं तुम्हाला नाव दिसेल तिथं तिथं तुम्ही कमी करू शकता आणि जेवढं बाय डिफॉल्ट जेवढं व्हायचं तेवढंच होईल तो, आपल्याला त्याच्यापेक्षा कमी नाही करता येणार. ठीक आहे. हा रेग्युलर साठी वापरायचं. कॉटन जसं जीन्स पॅन्ट वगैरे असतील, पडदे असतील, हेवी कपडे याच्यामध्ये वॉश करायचे तुम्हाला कॉटन मध्ये. बेबी वेअर लहान मुलांच्या कपड्यासाठी स्पेशल प्रोग्राम दिलेला आहे. अँटी एलर्जी जर आपल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आपण, जर चांगले कपडे वॉश करायचे असतील तर हा प्रोग्राम वापरायचा तुम्हाला. अँटी एलर्जी. एक्सप्रेस 13 जर आपले कपडे सपोज कमी आहे आणि तुम्हाला लवकर पाहिजे, 6-5-7 ड्रेस आहे तुमचे आणि लवकर पाहिजे तुम्हाला, तर हा प्रोग्राम वापरायचा 30 मिनिटांना. त्यानंतर रिफ्रेश जर आपले 1-2 ड्रेस असतील, फक्त ते स्मेल येत असेल खराब, फक्त तुम्हाला रिफ्रेश करायचं असेल, तुम्ही थोडा वेळ घातले आणि काढून ठेवले तर त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. याच्यामध्ये 1 ते 2 ड्रेस टाकायचे फक्त. ठीक आहे. त्यानंतर हे बघा स्पिन ड्राय. जर तुम्ही कपडे बाहेर धुतले आणि विसळले, तुम्हाला फक्त पिळून काढायचे मशीन मध्ये. जे मी सांगितलं का याच्यात सगळं होणार, धुणार, विसळणार, पिळून काढणार. जर आपल्याला फक्त सेपरेट लावायचा आहे पिळायचा तर हा लावू शकता. कपडे जर ओले असतील आपले तर काय करायचं, खालीच पिळायचे बकेटामध्ये आणि नंतर टाकायचे. इथं पाणी नाही पडू द्यायचं, म्हणजे पत्रा वगैरे खराब होत नाही, स्टँड खराब होत नाही. हे फक्त स्पिन साठी वापरा. क्रॅडल वॉश नाजूक कपड्यांसाठी असतो बघा. वर्कवाली साडी, डिझायनर कपडे, स्टोनवाले, वर्कवाले जे बी कपडे असतील, फक्त वजन याचं कमी टाकावं लागतं. जसं आपलं आता 10 kg तर 10 kg नाही टाकायचं त्याच्यामध्ये. इथं दाखवतोय आपल्याला एक 3-4 किलो टाकू शकतो याच्यामध्ये. हे बघा 2 kg दाखवलं. सिंथेटिक जे सिंथेटिक कंपनीचे कपडे, ड्रेस, साडी वगैरे येतात ना, ते स्पेशल कपडे याच्यामध्ये वॉश करू शकता. वुलन स्वेटर वगैरे असेल ना ते कपडे याच्यात टाकायचे, कमी टाकायचे, पाणी गेल्यानंतर ते जड होतात. इथं 2 kg वजन दिलेलं आहे, म्हणजे 2 ते 3 स्वेटर टाकू शकता. एक्सप्रेस 15 जर आपले कपडे खूपच कमी खराब आहे आणि तुम्हाला लवकर पाहिजे असेल फास्ट मध्ये तर हा एक्सप्रेस 15 वापरू शकता. कमी टाइम, कमी वेळ आणि कमी खराब कपडे असलेले 15 मिनिटांमध्ये. ठीक आहे. त्यानंतर हे बघा माय IFB ऍप्लिकेशन आहे. याच्यामध्ये जे ॲडिशनल प्रोग्राम आहे ते ऍप्लिकेशन मध्ये येतात. राउटर वगैरे असले याला कनेक्ट करू शकतो आपण, वायफाय कनेक्ट करू शकतो. हे प्रोग्राम लक्षात आले तुम्हाला. त्यानंतर बघा इथे काय टाकायचं बघून घ्या सर. हे प्री वॉश आहे, याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं. याच्यामध्ये 1 नंबर मध्ये काही नाही टाकायचं. इथं कंडिशनर वगैरे टाकू शकतो आपण स्मेलसाठी. रेग्युलरचं लिक्विड असं याच्यामध्ये टाकायचं. जर सपोज हे कोणी काढलं, बघितलं आणि ठेवताना चुकलं समजा, तर हे लागतं पण निघत नाही. हे लक्षात ठेवा. हे समोरची 2 बाजू आहे आणि सिंगलवाले आपल्याकडची, आपल्या साईडची. तर हे असंच पाहिजे. हे कॅप कधी बी फिरू शकते, याचं काही नाही, पण हे 2 नाही फिरणार. ठीक आहे. हे 2 समोर पाहिजे, सिंगलवाला आपल्याकडे. त्याला उलट नाही ठेवायचं, लागतं पण निघत नाही म्हणा. ठीक आहे. काम झाल्यानंतर अर्धा-1 तास जेवढं तुम्ही उघडं ठेवसाल तेवढं चांगलं आहे. त्याला व्हेंटिलेशन पाहिजे, म्हणजे स्मेल वगैरे येत नाही. हे रबर दिसतंय ना तुम्हाला, याला असं कपडा फिरून घ्यायचा 2 दिवसाला 3 दिवसाला. इथं होल असतं बघा, हे 6 होल दिसतात ना, हे ब्लॉक नाही होऊ द्यायचे, म्हणजे इथून पाणी काय होतं ट्रान्सफर होत राहतं. त्यानंतर इथं फिल्टर आहे. हे 1 महिना 2 महिने जे बी झाले आपले त्यावेळेस याला क्लीन करायचं. डाव्या हाताला फिरवावं लागतं. हे बघा त्याच्यात पण पाणी येणार, थोडं अर्धा लिटर पाणी निघत असतं. हे बघा हे क्लीन करायचं. धागे दोरे जे बी आपले सेफ्टी पिन वगैरे येतात ना ते याला क्लीन करायचं. हे रबरला नाही छेडायचं, फक्त इकडे ब्रश वगैरे मारून घ्यायचं. इथं ब्रश मारून घ्यायचं, ते थोडं काळपट असतं ना, आणि याला जसं काढलं ना आपण तसंच लावायचं. आता हे एक लॉक असतो, एका साईडला प्लेन आहे. हे बघा आता हे लॉक मॅच झाला, बसतो. याला पूर्ण फिट करायचं. त्याला फक्त प्रेस, इथं लॉक असं केलं की निघतं. हे 15 ते 20 दिवसांनी काढायचं. आलं लक्षामध्ये. कपडे घ्या टाकून, तुम्हाला चालू करू.